सुस्वागतम. आज विद्यार्थी विद्यामंदिर संस्था तसेच आरएमके स्पेसेस डीएससी इंटिग्रेटेड लॉजिस्टिक श्यामल इंटरप्राइजेस मनुष्यबळ सेवा विभाग व बीएमसीएफ लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. नोकरी महोत्सव आपण प्रत्येक वर्षी असतो. गेल्या वर्षी देखील आपण मार्च महिन्यामध्ये नोकरी महोत्सव भरवला होता. या वर्षीचा नोकरी महोत्सव 28 तारखेला संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने आज पत्रकार परिषद होत आहे. आजच्या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आपल्या इंद्रायणी संस्थेचे कार्यवाहक आदरणीय मामा शेटे साहेबांचे हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आरएमके स्पेसेसचे चेअरमन आणि संस्थेचे सदस्य आदरणीय रणजित भाऊ ठाकरे सरांचे मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर या नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने हे सगळं जे नियोजन जे आहे ते श्री विशाल नोकरे यांचे हार्दिक स्वागत आहे. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जे आपल्याकडे पत्रकार संघ जे आहे या संघाचे अध्यक्ष जळगाव लाभार्थी प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री विकास बेगडे सरांचे मी हार्दिक स्वागत करतो. तसेच जळगाव लाभार्थी पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय श्री अतुल पवार यांचे हार्दिक स्वागत आहे. तसेच सर्व पत्रकार या ठिकाणी नामोल्लेख करतो आणि आपण लगेच करतो. अतुल पवार सर आहे, रामदास वाडेकर आहे, बेगडे आहे, संदीपजी लाडेकर आहे, निंबाळकर आहे, फडके मॅडम आहे, यादव भागवत आहे, बाकी सगळी मंडळ आहेत. आमच्या दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर आहेत, भारोटे सर आहेत आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी आमचा स्टाफ सुद्धा आहे, प्राचार्य सुराना मॅडम आहे. सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि मी अधिक वेळ घालवला पत्रकार परिषद सुरू करण्याची विनंती करतो. सुरुवातीला विषय थोडी माहिती सांगेल, रणजित भाऊ बोलतील आणि मग पत्रकाराच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण नोकरी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या नोकरी महोत्सवामध्ये आपल्याला 10वी-12वीचे विद्यार्थी यांनी आपल्याला जी भारत सरकारची योजना आहे त्या अंतर्गत मुलांना कामा आणि शिकवा जी शिकत त्यांना पैसे ₹100 मिळणार आहे. 3 वर्षाचा हा कोर्स असतोय. जो 10वी पास झाल्यानंतर 3 वर्षाचा कोर्स त्यांना एमएससी कडनं डिप्लोमाचं सर्टिफिकेट त्यांना मिळणार आहे. तसंच आयटीचे जे लोक आहेत, जे फ्रेशर लोक आहेत, त्यांना अप्रेंटिसशिपची सुवर्ण संधी गव्हर्नमेंटच्या जे आयटीची अप्रेंटिसशिप आहे त्याच्यासाठी त्यांना रोजगार भेटणार आहे. प्लस 10वी-12वी आणि ज्यांचा आयटी डिप्लोमा जे अनुभवी लोक आहेत त्यांना ऑनबोर्डसाठी पण आपण भरती करणार. त्यासाठी नामांकित 40 अधिक कंपन्या आपल्या भागामधल्या तसेच काळेपाटा, पिंपरी चिंचवड, बेळगाव एमआयटी, साखर एमआयटी त्याच्या 40 अधिक कंपन्या आपल्या इथं सहभागी होणार आहेत. गतवर्षी जो नोकरी महोत्सव झाला होता त्याच्यातलं सक्सेस रेट काय, म्हणजे किती जणांची अपॉइंटमेंट झाली आणि त्यातले टिकले किती? कारण तुम्ही तर करताय महोत्सव वगैरे, कंपन्यांमध्ये लोक टिकत नाही, ते तुम्ही कंपन्यांमध्ये रिक्रुटमेंट करताय कॉन्ट्रॅक्ट सुद्धा, सक्सेस रेट पण तपासणं गरजेचं आहे. आपण लास्ट टाइम 634 लोकांना आपण अपॉइंटमेंट दिले होते. त्यापैकी सक्सेस रेट मध्ये त्यापैकी 98 लोकांचं काम परमनंट वरती काम झालेलं आहे, म्हणजे ऑलरेडी कमी घेतलेलं आहे. काहींचे कोर्सेस चालू आहेत. सक्सेस रेट तरी 7 ते 70% आहे. फक्त त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या भागामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत. तर आपले कॅरेक्टर काय करतात, बाबा आज हुंडाई आली तर मग जनरल मोटर्स जो हुंडाई टाटाची कंपनी टाटा सोडणार, हुंडाई जाणार, हुंडाई दुसरी आली बाबा आपल्याकडे ग्लोवीस आली. कारण कंपन्या तुमच्या इन्व्हिटेशनवर इथे येतात रिक्रुटमेंट देण्यासाठी, त्या कॅन्डिडेटनी पुढे जाऊन सोडलं चेंज केलं तर ते कंपन्या पण नाही होतात, प्रॉब्लेम होतो. कॅन्डिडेट सोडणं हा फक्त त्याचा भाग नसतो. बरेच कॅन्डिडेट जे 6 महिने एक्सपिरियन्ससाठी सुद्धा राहतात, फ्रेशर असतात. शिक्षणासाठी त्यांना कॉलेज एखादा कोर्स करून दुसऱ्या कोर्स मध्ये जायचं, 1 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन सुद्धा आता मध्ये म्हणजे मी मला गोरख सरांनी ती बातमी मागून पण घेतलेली, कमी टाकली की कामगार टंचाईमुळे उद्योजक त्रस्त. आता पण तुम्ही पण उद्योजक आता आहात स्वतः, तुमच्या पण छोट्या मोठ्या कंपन्यांशी मोठ्या कंपन्यांशी खूप संबंध आहे. विरोधाभास कसा झालाय की एकीकडे लोक म्हणतात की बेरोजगारी वाढली, आम्हाला काम मिळत नाही, आणि दुसरीकडे कंपन्या कामगारांच्या शोधामध्ये. यू कॅन बी अ ब्रिज बिटवीन देम. तर तुम्ही गेल्या वर्षापासून चालू केले ते चांगले, फक्त एक सक्सेस रेट वाढावा अशीच अपेक्षा आहे. 70% म्हटलं चांगलं आहे.
तर आता मी मी स्वतः सुद्धा फेस करतोय प्रॉब्लेम, लोकच मिळत नाहीत. तुम्ही त्यांना पगार वाढवून नाही, काय 100% नाही. घ्यावे. करणाऱ्याला काम हा. तो आहे त्याच्यावर. आज रामनवमीच्या निमित्ताने आपण सगळे पत्रकारांचे मी आभारी मानून स्वागतही करतो की आपण सर्वांनी या 28 तारखेला येऊ घातलेल्या रोजगार मेळाव्यानिमित्त त्याला प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने आपण इथे आलात. आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा सगळ्या रोजगार मेळाव्याची माहिती पोहोचणार आहे. तर मी सर्व पत्रकार शेट्टी साहेब, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सगळ्या पदाधिकारी, सगळ्या शिक्षक वर्गाचे आभार आहे की कोणत्याही अपेक्षेविना इंद्रायणी संस्था असेल, शेट्टी साहेब असतील, इंद्रायणी विद्या मंदिराची फॅसिलिटी उपलब्ध करून देतात या सगळ्या चांगल्या कार्यासाठी. तर येत्या 28 तारखेला साधारण सकाळी 9 वाजता आपण रोजगार मेळाव्याची सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये आपल्याला जो रोजगार आहे तो ITI डिप्लोमासाठी ऑन रोडच्या संधी आहेत. कमवा आणि शिकवा याच्या माध्यमातून 10वी 12वीच्या ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये काम करता येणार आहे. आणि ITI फ्रेशर जे आहेत त्यांना गव्हर्नमेंट अप्रेंटिसशिपमध्ये काम करायची संधी आहे. तसंच NVH कंपनी मार्फत RNK पार्क 5 मध्ये जी NVH कंपनी आहे त्याच्या मार्फत बऱ्याच महिलांना घर बसल्या शिवणकाम आणि इतर कामाची रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आणि ही संधी खरं शायनर आणि DMC यांच्या मार्फत उपलब्ध होत आहे. हे याच्यातला मोठा दुवा आहे या सगळ्या रोजगाराच्या याच्यातला. त्यांचे मी आभार मानतो. तर हा रोजगार मेळावा का, तर आजपर्यंत साधारण आम्ही 8 ते 10 हजार रोजगार हा गेल्या 7-8 वर्षामध्ये आम्ही RMKच्या माध्यमातून तळेगाव आणि मावळ भागामध्ये तयार केला. हा रोजगार तयार होत असताना कंपन्यांना नक्की अपेक्षित काय असतं हे जर एकत्रित पद्धतीने जर हा रोजगार मेळावा जर घेतला गेला तर जसं तुम्ही आता दादा सांगितलं की लोक जॉईन करतात आणि चेंज करतात. तुम्ही त्या क्षेत्राशी निगडीत आहे, जॉईन करतात आणि चेंज करतात. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जे लोक कामगार ह्या कंपन्यांना जुळतात त्यांचं प्रबोधनही तिथं केलं जाऊ शकतं याच्यात. तर तो आमचा मेन उद्देश आहे की कामगार कंपनीत जाताना फक्त कामगार म्हणून न जाता तो एक चांगल्या विचाराने त्यांच्याशी जुळला जावा. त्यांना चांगल्या विचाराने गेलेला कामगार जो जुळला गेला तो लॉंग टर्म तिथे राहू शकतो. त्याच्यातही चांगले बदल त्याच्यातून घडतो. त्यांना कायमस्वरूपी एक चांगला माणूस त्यांना भेटू शकतो, हा त्याचा उद्देश असतो. दुसरं रोजगार मेळावा का, तर आपण बऱ्याच कंपन्यांमध्ये बघतो की स्थानिक असेल किंवा कोणत्या पुढाऱ्यांच्या मार्फत काम लागलं जातं. तर तो कामगार 50% कंपनीशी लॉयल असून 50% त्या पुढाऱ्याशी लॉयल असतो. तर तसं न होता त्याच्या डोक्यावर त्याचा त्या कंपनीशी, कंपनीचा त्याच्याशी हा फक्त संबंध राहावा. त्याला कोणत्याही व्यक्तीचं नाव लागू नये, त्याचाही स्वाभिमान राखला गेला पाहिजे. तर आम्हाला वाटतं की रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तो एक आपल्याला हे साधता येईल, उद्देश त्याच्यामध्ये साधता येईल. स्वाभिमान लोकांचा टिकायला याच्यात खूप चांगली मदत होईल याच्यामध्ये. आणि मागील वर्षी जे तुम्ही सांगितलं, मागील वर्षी साधारण 737 जणांना रोजगार मिळाला आहे. त्यातले 70% हा सक्सेस रेशो आहे. 450 पर्यंत झाले. 400-450 पर्यंत झाले, त्याच्यामध्ये कंटिन्यू झालेले. तर अशा प्रकारची रोजगार मेळाव्याची माहिती आहे. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त याला आपण माहिती देऊ शकू, जेणेकरून त्यांना ह्या MNC कंपनीशी सगळ्या कनेक्ट होत आहेत. कारण 30 ते 40 कंपन्या याच्यामध्ये सहभागी होत आहेत या रोजगार मेळाव्यासाठी. रणजितजी, RMK स्पेसच्या माध्यमातून कोरियन कंपन्या आलेल्या आहेत, कोरियन कंपन्या, त्यांचा याच्यामध्ये कितपत उपयोग होईल काय? कोरियन कंपन्यांमध्ये बऱ्यापैकी आपल्या दिवशी लोक आता काम करतायत. त्यातल्याही बऱ्यापैकी कंपन्या या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होत आहेत. यात कसं होतं वेगळे सर, तुम्ही विचारलं ना की कोरियन कंपन्यांच्या जवळपास स्थापना होऊन 1-1.5 वर्ष झालं. 1-1.5 वर्ष झाले आणि त्यांचे थोडंसं क्वालिफिकेशन आणि या दृष्टीने हायर पोस्ट असतात जवळपास फुलफिल झाले. ह्या मेळाव्याचे लाभार्थी थोडेसे स्किल अनस्किल या टाईपचे.
महेश किंवा विशाल विशेष करून महिलांसाठी कशा पद्धतीचे रोजगार असतील ते सांगू आपल्या शकतो? इथं शिवणकाम जे आहे कंपनीमध्ये युनिफॉर्म तयार होतात कंपनी एम्प्लॉई घालतात त्यांचे युनिफॉर्मचे जे टी शर्ट असतात युनिफॉर्म असतात ते आपण त्यांना घरबसल्या शिवणकामासाठी देणार आहोत. एक आमची एक नामांकित कंपनी कुरियन कंपनी त्यांचे शीट कवर्स जे शिलाईचं काम आहे ते शिलाईचं काम आपण त्यांना घरपोच देणार आहे. आमच्या त्याच्यामध्ये ना नफा ना तोटा म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये कुठलंही प्रॉफिट ठेवणार नाही. डायरेक्ट महिला कंपनी असं आपण ते काम देणार. हे काम देतो तुम्ही महिला बचत गटाला त्यांना नका ते महिला करावं. महिला बचत गट येतील त्याच्यामध्ये कारण की महिलांचे बचत गट आहे. मग बचत गट तसं त्यांची इंडिव्हिज्युअल महिला असतील त्याच्यामध्ये ते असे करतील. साधारणतः एका कंपनीचा उल्लेख केला किती कामगार असतील कंपनी? एका कंपनीमध्ये 500+ कामगार असतात. इयरली त्यांना युनिफॉर्म दिला जातो. नवीन रिक्रुटमेंट पण असते. कमी 10 ते 12 कंपन्यांचा आपल्याशी बोलणंही झालेला आहे. किती कॅन्डिडेट येतील असं वाटतंय तुम्हाला याच्यात मेळाव्यामध्ये? मेळाव्यामध्ये लास्ट टाइम तरी 1000 पर्यंत होते आले त्यातले 630 लोक कॅन्डिडेट सिलेक्शन झाले होते. यावेळी हलवून आणि आपला येऊ शकतो. अजून सर काही कंपनी आहेत साठी कंपनी आहे ते फॅन बनवतात तिथं महिलांचीच जास्त असं संख्या आहे. इथं जवळजवळ आपले 150 महिला आहेत. काही कंपन्यांमध्ये यांच्या माध्यमातून आले आहेत. तर इथे 150 माणसं आहेत. 2 कंपन्या येत्या 3-4 महिन्यामध्ये येत आहेत. एका ठिकाणी भारतातली पहिली बॅटरी शॉपिंग ट्रक तिथं मॅन्युफॅक्चर होती. तिथं नाही म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल मधले 500 लोक राहतील. AI ची कंपनी साधारण 300 ते 500 AI बेस्ड इंजिनियर्स पुढच्या रोजगार मिळत त्या कंपनीत आता या 3-4 महिन्यात त्यांच्या बिझनेस होत आहोत. ही पण चांगली संधी आहे. रणजितजी साधारण किती कोरियन कंपनी आलेली नाव जरा सांगितलं तर थोडंसं आम्हाला या रोजगार मिळत म्हणताय का नाही जनरल तालुक्यात आपलं साधारण 15 कंपन्या आल्या. 15-17 कंपन्या आल्या. साधारणतः 30% रोजगारापासून विमुक्त राहिले असं काही कारण काय त्याचं संभाव्य कारण काय झालं? 667 मधून साधारणतः 450 तरुणांना रोजगार काय मिळाला? बाकी 30% तरुणांचं काय त्यांना झालं? पुढचं शिक्षण काही विद्यार्थी काय करतात 12वी म्हणजे परत पुढच्या शिक्षणासाठी अप्रेंटिसशिप करतात परत सोडून देतात पुढचं शिक्षण घेतात त्यामुळे ते तो रेट थोडासा दिसतो. चेंज असतो जॉब चेंज. आपल्या तळेगावमध्ये एक हायकू नावाची कंपनी आहे. विशेषतः म्हणजे त्यांचा आपण दरवर्षी आभार करतो. ती कंपनी अशी आहे की त्यात दिव्यांग लोक घेतले जातात. म्हणजे दिव्यांग लोक घेतले जातात त्यांना जो शेताच्या कामगारांना जो पगार आहे तोच पगार त्याला दिला जातो. आणि त्या दिव्यांग व्यक्तीला जे काम करता येईल त्याला कुठलाही गोष्ट नसतो. त्याला जे काय करता येईल त्याला काउंटिंग करता येत असेल काउंटिंगला बसणं कशावर अशा पद्धती दिव्यांगीचे कमीत कमी 7 ते 8 लोक आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहे. तरी अजून त्यांची कमी अजून कोणी दिव्यांग व्यक्ती इच्छुक असेल तरी दिव्यांग जॉब फेअरमध्ये हायकोर्ट कंपनी त्यासाठी दिव्यांग व्यक्ती घेतात. काय कंपनी नाव काय सांगितलं? हायकोर्ट दिव्यांग व्यक्तीसाठी काय वयाची अट वगैरे आहे? 32 आता ते त्याच्या 32. आता हे गेल्या वर्षी जे 1000 कॅन्डिडेट आले होते जवळपास म्हणजे मिळाले ते फक्त मावळातले होते की इतर शेजारच्या तालुक्यातून पण येतात. म्हणजे सध्या इंडस्ट्रियल एरिया तर आपला कनेक्ट झालाय खेड आणि मावळचा. असं आहे कोणी करत नाही पण त्याला हा इथं रोजगार मिळवतोय. 80-90% इथल्याच स्थानिकांना तो पाहिजे. आता हे तुम्ही जे इथं तुमच्या इथं रिक्रुटर येणार आहेत एम्प्लॉयर जे येणार आहेत त्यांना काही रिस्ट्रिक्शन आहे का की स्पेसिफिक त्यांना स्टॉल अलॉट केले किंवा काय की तुमच्याकडे नोंदणी केली आला अगोदर? कंपन्यांच्या नोंदणी काही झालेल्या आहेत हा. त्याच्यामध्ये. पण अजूनही काही कंपन्या येऊ शकत असेल तर नक्कीच वेलकम. तर मला सुद्धा 30 ते 40 कंपन्या आहेत. त्यातल्या काही प्रमुख कंपनीचे नाव सांगते? युनिटेक आहे, एडीएम आहे, HC आहे, SKSM आहे. याच्यामध्ये आहेत त्या. त्याच्या पत्रलेखमध्ये सगळं लिहिलेलं आहे. बस झालं सर. नोकरी मोर्चाचे निमित्ताने इंद्रायणी महाविद्यालय आणि RMK स्पेसेस यांच्या संयुक्त सहकार्यातून
तळेगावातील बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने हा नोकरी महोत्सव मागील वर्षापासून आपण इंद्रायणी महाविद्यालयात सुरू केलेला आहे. त्या प्रसंगी आरोग्य स्पेसिसचे सर्वेसर्वांतील काकडे विशाल या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्याकडे तिन्ही प्रिन्सिपल आहात. या वार्ताहर परिषदेला तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास बेगडे आणि तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघ अध्यक्ष अतुल पवार आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही कॉलेजमध्ये या नोकरी महोत्सवासंबंधी आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा प्रिंट मीडिया या माध्यमातून तळेगाव आणि मावळ तालुक्यात जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून बेरोजगारांना रोजगार या निमित्ताने उपलब्ध होईल. अशा प्रकारचं नियोजन आपण सर्वांनी करावं. या प्रसंगी एवढंच बोलून उद्या देखील 28 तारखेला जो महोत्सव आहे त्यालाही आपण सर्वांनी उपस्थित राहिलं तर चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन होईल आणि तुम्ही सगळे आलात. संस्थेच्या वतीने तुमचं सर्वांचं पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो आणि गोरख काय कुणाला तुमच्या अजून काय असेल तर रणजित आणि विशाल नाही झालं की विचारलं साहेब भरपूर सांग